नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं कोकणी किचन बाय अनितामध्ये स्वागत आहे. तर आज आम्ही बनवणार आहोत वाटाण्याचे. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर कुकरमध्ये वाटाणे घालून त्याच्यात पाणी ॲड करून ते उकडून घेऊया. चणे मी आदल्या रात्री भिजत ठेवलेले. कुकरच्या 5 शिट्ट्या काढा म्हणजे चणे मस्त शिजून येतील. आता मी वाटणाची तयारी करून घेऊया. एका पॅनमध्ये तेल ॲड करून घ्या. मग त्याच्यात एक चिरलेला कांदा ॲड करून घ्या आणि तो बऱ्यापैकी ब्राऊन होईपर्यंत परतून घ्या. मग त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करून घ्या. ती पण परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक खोवलेलं खोबरं ॲड करून घ्या. थोडा वेळ परतून झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये 1 छोटा चम्मच हळद ॲड करून घ्या आणि 2 चमचे गरम मसाला ॲड करून घ्या. आता हे सगळं बऱ्यापैकी एकजीव करून घ्या आणि मंद आचेवरती 1 ते 2 मिनटं परतून घ्या. चला तर मग आमचे चणे उकडून झालेले आहेत. जे आम्ही खोबरं भाजून घेतलेलं त्याचे मी बारीक वाटण करून घेतलं आहे आणि हे वाटण आता चण्यामध्ये ॲड करू. मग ही वाटाण्याची आमटी मी गॅसवरती ठेवून देते. मग त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घेते. हे एकजीव झाल्यानंतर एक उकळी येईपर्यंत मंद. तुम्ही बघू शकता आता या आमटीला उकळी आली आहे म्हणजे आमटी रेडी. तुम्ही पण ही आमटी नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये शेअर करा. अशा प्रकारे नवनवीन रेसिपीसाठी कोकणी किचन बाय अनिताला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.